तर विलिनीकरणानंतर पक्ष राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार यांच्या हातामध्ये देणार होतो असं पवार गटाच्या साप्ताहिकातून शशिकांत शिंदे यांनी मोठा दावा केलेला आहे। शशिकांत शिंदे यांनी या संदर्भात अनेक दावे सुद्धा केलेले आहेत, त्यामुळे मोठी खळबळ ही उडालेली आहे। पवार गटाच्या साप्ताहिकातून शशिकांत शिंदे यांनी हा दावा केला आहे। विलिनीकरणानंतर पक्ष नेतृत्व अजित पवार यांच्याकडे देणार होतो असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे। पवार गटाच्या साप्ताहिकामध्ये शशिकांत शिंदे यांचा लेख प्रकाशित झाल्याने यामुळे एकच खळबळ ही उडाली आहे। या संदर्भात अधिक माहिती पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। अदृश्य शक्तीच्या कारवाया, धमक्या आणि खोट्यानाट्या षडयंत्र रचून केलेल्या आरोपांमुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता, याची आपल्याला कल्पना आणि जाणीव आहे। परंतु झालेली चूक आता पुन्हा दुरुस्त करायची या विचारानं दादा मागील 4 ते 5 महिन्यांपासून कामाला लागले होते असं शशिकांत शिंदे यांनी या लेखात म्हटलंय। दोन्ही राष्ट्रवादींचे एकत्रीकरण करायचे असा निर्धार करून ते पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय जयंत पाटील आणि पवार साहेब आणि आमच्याशी बोलत होते असाही दावा शशिकांत शिंदे यांनी केलाय। पालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीमध्ये त्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढली होती। जाणीवपूर्वक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती ही घडवून आणली होती असंही शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय आणि ते स्वतः हिरिरीनं प्रचाराची आघाडी सांभाळत होते। 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करण्याचा निर्णय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये झाला होता असाही दावा केला आहे। तर शशिकांत शिंदे यांनी पवार गटाच्या साप्ताहिकामध्ये लेख लिहिलेला आहे आणि यामध्ये खळबळजनक अनेक दावे केलेले आहेत। कार्यकर्त्यांची तर तीच इच्छा आणि अपेक्षा होती, त्यासाठी ते आग्रही होते असंही शशिकांत शिंदे यांनी म्हटले। पण मध्येच काळानं झडप घातली आणि दादांचे दोन्ही पक्ष एकत्र करण्याचं स्वप्न अपुरं राहिलं असंही म्हटलंय।